जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मॅच स्टार्ट होते. 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. पहिल्या चेंडूवरती प्लेस केल्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाते. मॅच जर पाहिली आपण तर एका बाजूला श्रीनाथ 11 आणि दुसऱ्या बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन. शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवला आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट साठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर समोर बॅटिंग मार्कवरती अनुज आणि नितीन या दोघांची जोडी आहे. यावेळेसचा स्ट्रोक टप्पा पडल्यानंतर बॅकवर्ड रिजनमध्ये बॉल चाललाय. एक सिंगल. नितीन खूप चांगलं काम केलं. म्हणजे 2-2.5 वर्षामध्ये अनेक चांगले वर आले. आणि कोरोनाच्या आधी बस काय सर आहे ना. त्या इकडे युट्यूब वर सगळं आले. पुढे या साईडला या लोकांनी आणलं ना. हा आला ना हा जवळ. एक महत्त्वाचा कॉल आहे. ॲक्टिवा गाडीची चावी हरवलेली आहे. कोणाला सापडली असेल तर कॉम्बॉक्समध्ये देऊन सहकार्य करा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रीनाथ 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन आणि मनोज यांची जादू गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लगातारच्या दोन्ही मॅचेसमध्ये मनोज यांनी गोलंदाजीमध्ये निश्चित चमक दाखवलेली आहे आणि याही मॅचमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. 2 झटके लगातारचे आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. वेडात मराठे वीर दौडले 7 नव्हे 1 7. 7 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट.
आलं स्पॉन्सर. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण मॅचकडे जातोय. धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने धावफलकाला आकार येतोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतो नितीन आणि वाजित या दोघांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं वाजिद यांचा जर विचार केला तर हार्ड हिटर आहेत. नितीन यांनी हात खोललेत. आडवा बॅटनं पुन्हा एकदा वन बाउन्स एक टप्पा घेत बॉल सीमारेषा भेदेल. 4 धावांसाठी येईल चौकार. तेवीस धावा धावफलकावरती लागतात. 23 रन्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही येणारे 12 चेंडू महत्वपूर्ण आहेत. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट अर्थात कमी षटकांच्या सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
30 धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंचांच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर स्वतः राजू शेठ शिर्के मैदानामध्ये आहेत. अनुश्री चषक 2025चं एक चांगलं पर्व आपण पाहतोय. वन बाउन्स हा बॉल मात्र सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. मॅग्नाफिसंट स्ट्रोक पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा बॉल होता. बॅकफूटवरती येऊन चांगल्या पद्धतीनं प्लेस केला आणि कव्हर आणि पॉईंटच्या मधून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. बघितलंस ना ती धर्माची ती व्हिडिओ? हा बघितली. वाईची वेगळी, मुंबईची वेगळी होते का? हा मुंबईची वेगळी. मुंबईला 2 प्रीमियर लीग होतात. त्यांनी ते मधलं हे काढलं पाहिजे आता भाग विभाग. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश यांना प्राचारण करण्यात येते आणि बॅटिंग मार्क वरती नितीन आहेत. यावेळेचा स्ट्रोक समोरच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं प्रोटेक्शन, बॅकअप मिळाले. एक सिंगल, 1 के 7 कारवा आगे. पुन्हा एकदा पहा, या वेळेसचा स्ट्रोक चांगला आहे. जबरदस्त स्ट्रोक. आसमान का इशारा, चेरन षटकार. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर अखेरच्या क्षणी स्वतःला थांबवलं, पाहिलं बॅकअप नव्हता आणि त्यानंतर 1 धाव मिळते. दोन्ही संघांसाठी ही महत्त्वाची मॅच आहे, कारण एका सामन्याला मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. पराभव हा मनात झाल्यानंतर मात्र पराभव रणात कधीच होत नाही. पराभव मनात. यावेळेसचा बॉल पहा, समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी पंचांचा येतो इशारा. डीप लॉंग ऑन मध्ये मला वाटते नवीन त्या रिजन मध्ये होते. ओहो, अकुटप्प्याचा बॉल पूल करायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत. सेफ हँड इन टू द बास्केट. महत्वाचा खेळाडू अर्थात नितीन, ज्या खेळाडूनं मात्र चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्यानंतर मात्र नितीनला देखील थांबावं लागतंय. 3 झटके लागलेत. आकाशला सफलता मिळते. एक 49 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये हायेस्ट बीड घेणारा, हायेस्ट पॉइंट घेणारा, अगदी पसरणी प्रीमियर लीग मधला महागडा खेळाडू संकेत दाखल झालेले आहेत. आणि आता संकेत मधल्या फळीमध्ये निश्चित अपेक्षा वाढलेल्या या खेळाडूकडून. तब्बल 14,000 पॉइंट या खेळाडूसाठी लागलेत. हो, पहिलाच बॉल संकेतच्या बॅट मधून येतोय. गॅप मध्ये जाणारा क्लासिकल चौकार. एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि तो बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि एक
चांगला शेवट करण्याचा किंवा गोड शेवट करण्याचा प्रयत्न झाला. स्कोर कार्डला आकार देखील आला. अर्धशतक देखील पूर्ण झाले. 53 धावा धावफलकावरती, 54 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाला मात्र 54 धावांचं लक्ष ठेवण्यात येते. यावेळेस पहिलाच स्ट्रोक बॉलला पाठवले डीप लॉंग ऑनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लास्ट येतोय पहिल्याच बॉलवरती. एका बाजूला आपण जर पाहिलं ना तर मनोज बॅटिंगच्या माध्यमातून आहेत आणि समोर अनुज आहेत आणि बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आहे. दोन्ही सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती निश्चित मनोज यांनी अनुज यांच्यावरती हल्ला चढवला.
यावेळेसचा स्ट्रोक षटकार आला, त्यानंतर चौकार देखील पाहायला मिळतोय. लगातारच्या 2 चेंडूंवरती मनोज हावी राहिलेत आपल्या भावावरती, अर्थात अनुजवरती. परंतु आता अनुज देखील कमबॅक करण्यासाठी जाणले जातात किंवा अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये अनुज यांची देखील भूमिका आपण पाहिलेली आहे. यावेळेसचा स्ट्रोक हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत परंतु मस्तक पे दस्तक दिया आहे. तिसरा ब्लास्ट, 2 षटकार 1 चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने शिर्के कन्स्ट्रक्शन या संघानं सुरुवात केलाय ना, क्लासिकल आगाज तर चांगला आहे, अंजाम काय असेल. किरणगुटचं नियोजन होतं त्या टुर्नामेंटला मी आलो होतो. नियोजन मग तुम्ही इकडे आला असाल बुकुमला वगैरे. नाही, जांभ्याच्या मैदानावर होतं. ते जांभ्याचीच मॅच असणार. किरणगुट टीम आली होती, मला ते गणेश बोरगेने पाठवलं. वाईट बॉल येतो, एक्स्ट्रा रन. हा कॉमेंटेटर आता हा कॉमेंटेटर आहे अनिकेत. हा इथे आता मी ह्या लोकांना कसं माहिती झालं, मुंबईला टुर्नामेंट मी केली. पुण्यामध्ये कसं ऑडडेचं क्रिकेट खूप आहे. ऑडडेला आहे ना पुण्याला. मला माहिती ना ऑडडेला. मुंबईला बघ शनिवार रविवार. मुंबईच्या तेच आहे शनिवार रविवार. मी गावाल्यांच्याकडे ऑडडेला असतात. डे नाईट वगैरे असतात. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती आहेत. अठरा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. मला त्या दिवशी ते बोलले ना, तुम्ही जाऊन करा ना. कुठले सर आहे का ते टुर्नामेंटला. सर नाही परवडलं येऊन जाऊन का तुझा माणूस व्हायचा. ते 200 रुपये ते 400 दिले असते त्याला. आपल्या ट्रॅव्हलिंगला 200-250. आता इथून जाणार आपण 7 वाजता, पोहोचणार 10-9:30 वाजता मुंबईला. नवी मुंबई कुठं आलो? नवी मुंबई पट्टा पनवेलच्या इकडे. ते सगळं नवी मुंबई का पनवेलच्या साईडचा इकडे. फुल टॉस बॉल, 1 बाउन्स बॉल डीप लॉंग ऑनच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी शिर्के कन्स्ट्रक्शन या संघासाठी मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर प्रतीक हे देखील आता यांनी देखील हात खोललेले आहेत आणि यांच्या बॅटमधून देखील चौकार येतोय. ऑन साइडला खेळला, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल, कॅच पकडला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. ग्राउंडचा अंदाज घेऊनच टाकलं तुम्ही. एवढा पट्टा पलीकडने त्यासाठी टाकली. बॉल जर उडले असते ना सापडले असते. ही साईड चांगली होती.
ती घ्यायची की त्याकडून जरा मलाच माझ्या हातावर जरा हे करायचं मला बघायचं कुणाकडे होती मग मगाचपासून त्याला विचारलं त्या लक्षात नाही दुसरा का तिसरा तुम्ही मारलाय पण म्हणतो मी त्या मला पण मी बघितले आता मी घरी जाऊन ते आता सगळे चेक करत होतो नंतरचे बरोबर मारले तुम्ही फक्त तिसरा का दुसरा बॉल आहे ना तुम्ही बोलायच्या अगोदर आहे ना मी घरी गेलो होतो आता मी तेच पहिलं बघत होतो माझ्याकडून काही झालंय नाही मारला होता मी पण ते मला आलं होतं लक्षात दुसरा का नाही तिसरा तिसरा नाही सकाळी तेच विचारलं पहिलं फेक केला काय तिसरा मला वाटतं दुसरा का तिसरा माझ्याकडून झाला होता मला ते बॉलिंग करताना जाणवलं होतं कळलं होतं आम्हाला बॉलिंग वर करताना पण मला लगेच जाणवलं मी कसं बोललो तुम्हाला लगेच दुसरा का तिसरा काय सांगायची गरज नाही. पण पकडून टाकले तुम्ही ते चांगलं टाकलं काय होते ह्या अँगलमुळे ना जास्त मार खातो नाही तसं नाहीये हा अँगलचा मुद्दाच नाहीये त्या नाही माझं काय झालं मी माहिती एक सांगतो तुम्हाला तुमचा जेव्हा बँड होतो ना आता जसप्रीत बुमराहचा बँड सेम आहे ते फेकीचा काय रूल आहे असं टाकायचं ना त्याच्या अंगाने बॉल पडला पाहिजे असं तर असं त्याच्या अंगाने पडला पाहिजे किती रे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय असं आलं ते असं आणि नवीन यांनी देखील हात खोललेले आहेत मैदानामध्ये आपण जर पाहिलं ना तर आता 14 चेंडू आणि 29 ची गरज आहे मॅच दोन्ही संघांसाठी ऑन तुम्हाला सांगतो का मुंबईमध्ये नाही चालत रे हा तर मुंबईमध्ये ते बंद आहे मी त्यामुळे तर बॉलिंग बंद करून 6 वर्ष झाले बॉलिंग चालू आहे मग तुमची इकडे असं इकडे हाव सर मी सांगतो ना ते रिस्ट मारतात ते कोणते स्पिनर असतात स्पिनर त्यांच्यासाठी पण मुंबईला आहे ना रिस्ट मारणं देत नाही तुम्ही जे म्हणताय ना ह्या गोष्टीमुळे मी 6 वर्ष झाली बॉलिंग बंद केली त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला हो ऐका लेझरच्या बॉलचा टेनिसचे काही नियम वेगळे आहेत का आणि त्याचप्रमाणे सुरूर गावचे खेळाडू मोहसिन यांचं देखील शुभागमन झाले मनापासून स्वागत आहे मुंबईचं किंवा जे मुंबईला बसतात सर्व पश्चिम त्याच्यामध्ये तुमचे सगळ्यात टॉपचे पंच कोण आहेत शशी साटम कल्याणी घोरपडे आणि करुणा कोटियन सूर्यकांत अडाव आणि धनंजय कोळी वगैरे हे जे पंच आहेत ते सगळ्यात टॉपचे पंच म्हणजे मुंबईमध्ये सगळ्या मोठ्या पुण्याला पण तुमच्या एलबी ट्रॉफीला पण येतात ते लोकं. म्हणजे हे जे पंच आहेत ना ह्यांचं काही इक्वेशन मांडूया आपण नव्याने 12 चेंडू आणि 28 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी क्रिकेट पण चांगलं खेळत टेनिसचं हा जो विषय शशी साटमसरांबरोबर झाला माझा बोलतात तुम्ही मारू शकता हा रेस्ट मारण्याचं हे नाही आहे बोलतात तुमच्या पुढे रेस्ट मार असं तसं नाही रेस्ट तुमचं आयशा असं असतं की हा मोमेंट एवढाच एवढाच मारायचा रिस्ट मारायचा नाही अशी अशी पूर्ण मारायचं असं आहे बघा तुम्ही रिस्ट मारता रिस्टची तुमचा रिस्ट प्लेन येतो ना इथे तुम्हाला इथे रिस्ट रिस्ट फेकला तो बँड होतो तुम्ही ऍक्शनला पण बघा आणि तुम्हाला अनिकेत सानपला पण काढला होता ह्याची टुर्नामेंट कॅन्सल झाली माहिती तुम्हाला पालघरला 4th प्राइजला गेलेले लोक 4 टीम आलेल्या सेमीफायनल अनिकेत सानपला जर असं आहे की अंगावर आले बीमर दोन तरच बॉल बाद असं म्हणजे पहिला होता तो आता याला तो कारण नंबर आहे पुणे मैजीला की त्याने 2 बीमर व्हाईट टाकले आणि एक अंगावर टाकला पण त्याला कंटिन्यू बॉलिंग करून दिली तिसरा बिमर टाकून सुद्धा तुमच्या बॉडीवर दुसरा टाकून सुद्धा का त्याच्यामध्ये पण एक सांगतो बीमरचा आहे ना तुमच्या बॉडीवर जर पेन होत असेल किंवा तुमच्या बॉडीला धोका आहे तुमच्या शरीराला धोका आहे तर तो तुम्हाला बॅन करतात 2 जर टाकले तर तुम्ही बाहेर असेल तर ऑफ स्टंप टाकले तर त्याचा काही संबंध नाही तो डेंजरस नाहीये तो डेंजरस नाही आहे बॅटरसाठी डेंजरस नाही मग तुम्ही इनफिल्डमध्ये जर त्या खेळाडूला बीमरचा नो का बॅन करतो आपण की तुमच्या खेळाडूला जर इजा होते ते त्यासाठी घातक आहे म्हणजे ते फेअर क्रिकेट नाही आहे रूल क्रमांक 42 असं आहे ते नव्हतं पण दोन बाउन्सर मारतो त्याला पण तोच आहे ना नाही पावसा किती टाकला 10 चेंडू आणि 25 ची गरज आहे वाईट देणार
बारा करायचं 29 कुठे घेतली रन नाही घेतली आता. मनोजची स्ट्राईक 9 चेंडू आणि 25 ची गरज आहे. हा स्ट्रोक महत्वाच्या क्षणी आणला आहे, परंतु त्यानंतर बॅकअप मिळतोय. 2 धावांचा कॉल, डेंजर एंडला फलंदाज असेल, परंतु इथं मात्र मिसफिल्ड होते. बॅकअप मिळाला नाहीये व्यवस्थित. त्यानंतर 2 धावा, अगदी गुड रनिंग बिटवीन विकेट. 8 चेंडू 23 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. सात 22 नाही नेटवर्कला प्रॉब्लेम आहे. 7 ला 22. 7 बॉल 22 पाहिजे का? बॅटिंग वाले बाहेरच गेले. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 18.86 इतकं आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये 6 चेंडू, आता 21 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. येणारे 6 चेंडू आणि 21 ची गरज. महेश नानगुडे एवढा चांगला प्लेअर आहे ना, सगळ्यात कमी पैसे घेतो. चांगला मित्र आम्ही एकत्र घ्यायचो. आमच्या तालुक्यातला मस्त पोरगा आहे. त्याला आमच्या इथे दिली संधी. महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी गेल्या वर्षी झाली माहिती का? मला महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी झाली. त्याला ऑल इंडिया आयकॉनला होता तो. मीच नंबर दिला होता. काय मुंशीला भेटला होता ना. काय असं करतो मग असं काय करत बॉलिंग करत होतो असं काय करत मारतोय वाटत नको मारेल अंगावरच्या बॉल दिले ना. यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला, पहिलाच बॉल येतोय. मागणी तसा पुरवठा, डिमांड अँड सप्लाय, षटकार आलाय आणि आता पुन्हा मॅच झालीये ऑन शिर्के कन्स्ट्रक्शन या संघासाठी. आतापर्यंत शिर्के कन्स्ट्रक्शन या संघानं मात्र सेन्सिबल खेळ दाखवला, परंतु पहिल्या बॉलवरती षटकार खेळत आगाज केलाय. 6 चेंडू 21 ची गरज असताना हा महत्वाच्या क्षणी आलेला महत्वाचा षटकार आणि 5 चेंडू आणि 15 धावांच्या आता इथून पुढे गरज आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत स्वतः राजीव शेठ शिर्के आहेत आणि त्यासोबत लेग अंपायरच्या भूमिकेत जितू सर आहेत. आणि 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. नितीन आता मैदानामध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज राहतील, तर समोर मनोज कशा पद्धतीने सामना पुढे घेऊन जातील हे पाहायचंय. 5 चेंडूंमध्ये दडलंय. पुन्हा एकदा आकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि चौकार आल्यानंतर इक्वेशन पुरेपूर या सामन्याने युटर्न घेतलाय.
त्याला बोलू पहिला थोडं लेदर नको टाकूस ते घाला बोल ओहो हो, इथं काय घडलंय मैदानामध्ये मॅच ड्रॉप करणारा षटकार. 4 बॉल 11ची मॅच आणि कॅच सोडला नव्हे तर तो षटकार देखील गेलाय आणि मॅच सोडली का. काय घडतंय मैदानामध्ये जबरदस्त. हा कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता संकेतचा परंतु कॅच देखील फसला आणि तो चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 49 धावा धाव फलकावरती आणि आता 3 चेंडू आणि 5 वरती मॅच आलेली आहे. डॉट बॉल निर्धाव बॉल. पुन्हा गोलंदाजाने केलेलं कमबॅक आणि 2 चेंडू 5 वरती मॅच आहे. हा सेकंड लास्ट बॉल आहे ना या संपूर्ण मॅचचा दिशा आणि कल सांगणारा आहे. दोन चेंडू आणि 5ची गरज असताना आडवा बॅट ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. कोणाकडनं? प्रथमेश शिर्के यांच्याकडून. जर षटकार खेळून मॅच संपवली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू आणि 3ची गरज आहे. तो सुटलेला कॅच अजूनही आठवत असेल. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण आहे. 3 धावांची गरज. सिंगल हाताने जेवढे टाकतील बॉल टाकतील तेवढा असा सरळ टाकायचा प्रयत्न करा. फक्त एक हात मागे घ्या. सिंगल हाताने टाका. आपलं हे आता असं येतोय असं उभं राहून एका जागेवर. एक बोल 3 पळत येऊन शेवटचा चेंडू 3ची गरज. महत्वाचा बॉल आणि 3ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. नितीनने कमबॅक केलंय. पहा षटकार फसला होता किंवा षटकार खेळला होता त्यानंतर मात्र लगातारचे 3 बॉल अप्रतिम हाताळलेत. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी असं का म्हटलं जातं. क्रिकेट हा खेळ संधी आणि अनिश्चिततेचा का आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालंय. ज्या पद्धतीने एका क्षणाला असं वाटलं की सहजरित्या शिर्के कन्स्ट्रक्शन हा संघ सामना जिंकेल परंतु श्रीनाथ 11 या संघात आपल्या नाव नोंदवलेलं आहे. आपला क्लास दाखवून दिलाय आणि या मॅच वरती आपलं नाव कोरलेलं आहे. त्यांच्या दोन्ही हरले.